Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture Science and Technology and Crop Science paper first, chapter number 6, Plant Nutrition in Crop Science, Crop Nutrient. Plant nutrition and crop nutrient. In previous lecture, explained the classification of plant nutrient on the basis of their sources and requirement. आपण विद्यार्थी मित्रांनो लेक्चर नंबर 2 मध्ये आपण बघितलं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट न्यूट्रिएंट ऑन द बेसिस ऑफ सोर्स कुठून अन्न घटक मिळतात त्याचं आपण क्लासिफिकेशन केलं. त्यामध्ये अवेलेबल फ्रॉम वाटर, example hydrogen, available from air, oxygen and carbon dioxide mean carbon, then available from soil. There are 13 elements available from soil: nitrogen, phosphorus, potash, calcium, magnesium, sulfur, iron, manganese, zinc, copper, molybdenum, boron and chlorine. तर हे आपण बघितलं. आणि कुठून मिळतं मॅन्युअर्स, फर्टिलायझर, ग्रीन मॅन्युअर, फंजिसाइड, पेस्टिसाइड. तर याद्वारे आणि सॉइल अमाइनमेंट याद्वारे हे अन्न घटक मिळतात ते बघितलं आपण. आणि रिक्वायरमेंटवरून आपण क्लासिफिकेशन केलं. मेजर प्लांट न्यूट्रिएंट, मायक्रो प्लांट न्यूट्रिएंट. मेजर प्लांट न्यूट्रिएंट ऑल्सो क्लासिफाइड इनटू 3: बेसिक न्यूट्रिएंट, कार्बन, हाइड्रोजन, ऑक्सीजन. देन प्राइमरी plant nutrient, nitrogen, phosphorus, potash. Secondary plant nutrient, calcium, magnesium, sulfur. These are the major plant nutrient. Then micro plant nutrient or minor plant nutrient or trace plant nutrient, that is iron, manganese, zinc, copper, molybdenum, boron and chlorine. That these are the plant nutrient classified on the basis of their requirement. तर त्या क्वांटिटीवरून आपण त्याचा वर्गीकरण केलं. मेजर म्हणजे जास्त प्रमाणात लागतात, मायनर म्हणजे कमी प्रमाणात लागतात. त्या मेजरचं आणखी बेसिक, प्रायमरी, सेकंडरी असं त्याचं 3 गटामध्ये विभागणी केली आपण. तर हे महत्त्वाचं आहे, बेसिक आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आज आपण बघणार आहोत फंक्शन अँड डिफिशियन्सी सिम्पटम्स ऑफ प्लांट न्यूट्रिएंट. आता या प्लांट न्यूट्रिएंटचं काय रोल आहे, त्याचे डिफिशियन्सी सिम्पटम काय. तर अगोदर आपण रोल बघणार आहोत, म्हणजे फंक्शन बघणार आहोत. तर अगोदर आपण जनरल फंक्शन बघणार आहोत. जनरल फंक्शन ऑफ न्यूट्रिएंट्स आर एज बिलो, दॅट इज दे प्ले इम्पॉर्टंट रोल फॉर स्ट्रक्चरल कॉन्स्टिट्यूएंट्स. स्ट्रक्चरल कॉन्स्टिट्यूएंट्स तर अन्न घटकाचं महत्त्वाचं जे रोल आहे स्ट्रक्चरल कॉन्स्टिट्यूएंट करणे. दे प्ले इम्पॉर्टंट रोल फॉर गुड फ्रेमवर्क. दुसरं महत्त्वाचं फंक्शन आहे, कार्य आहे, रोल आहे गुड फ्रेमवर्क. गुड फ्रेमवर्क त्याला आकार देणे प्लांट न्यूट्रिएंटचं महत्त्वाचं रोल आहे. आपण जनरल बघत आहोत आणि स्पेशल पर्टिक्युलर हे आपण बघणार आहोत. प्रत्येकाचं वेगळं हे जनरल लक्षात ठेवण्यासाठी आपण हे बघत आहोत. दे हेल्प्स इन मेंटेनन्स ऑफ सेल्युलर ऑर्गनायझेशन. मेंटेनन्स ऑफ सेल्युलर ऑर्गनायझेशन या प्लांट न्यूट्रिएंटचं महत्त्वाचं आहे. सेल्युलर ऑर्गनायझेशन हे मेंटेन करणं. दे हेल्प इन एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन करण्याचं हे महत्त्वाचं रोल आहे. दे प्ले इम्पॉर्टंट रोल फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी करण्यामध्ये प्लांट न्यूट्रिएंटचं महत्त्वाचं कार्य आहे. तर दिज आर द जनरल फंक्शन ऑफ प्लांट न्यूट्रिएंट. हे आहे जनरल फंक्शन. किती 5 बघितले आपण. स्ट्रक्चरल कॉन्स्टिट्यूशन, गुड फ्रेमवर्क, मेंटेनन्स ऑफ सेल्युलर ऑर्गनायझेशन, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन अँड मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी हे अन्न घटकाचं महत्त्वाचं कार्य आहे पिकामध्ये. तर आता बघूया आपण 1 by 1 फंक्शन रोल ऑफ नायट्रोजनचं फंक्शन रोल काय आहे ते बघूया आपण. तर नायट्रोजन इट हेल्प्स फॉर क्लोरोफिल फॉर्मेशन. नायट्रोजनचं महत्त्वाचं कार्य आहे क्लोरोफिल फॉर्मेशन करणं आहे ना. क्लोरोफिल हरित द्रव्य निर्माण करणे. इट रिक्वायर फॉर फॉर्मेशन ऑफ अमिनो ॲसिड. अमिनो ॲसिड तयार करणे हे नायट्रोजनचं ही महत्त्वाचं रोल आहे, फंक्शन आहे.
फॉर्मेशन ऑफ प्रोटीन्स है ना, प्रथिने तैयार करणे. फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ॲसिड, फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ॲसिड. इट रिक्वायर फॉर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, जे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करण्यामध्ये नायट्रोजनचं नत्राचं महत्त्वाचं कार्य आहे. ग्रीन कलर ऑफ प्लांट, हिरवं जे कलर येतं नायट्रोजन आणतं. सकुलंट ऑफ ल्यूज, जर पान असं सकुलंट नरम, जे पालक मेथी आहे याचे पानं नरम असावं. जे फॉडर आहे जनावराला, फॉडर जे आहे ते पानं नरम लुसलुसीत ज्याला म्हणतो आपण, असे पानं असल्यानंतर जनावर आवडीनं खातं. ते नायट्रोजनचं कार्य आहे. इट हेल्प्स टू इन्क्रीज द फ्रूट सेट अँड इन्क्रीज साईज. तर दिज आर द रोल ऑर फंक्शन ऑफ नायट्रोजन. नायट्रोजनचं पिकामध्ये फार महत्त्वाचं कार्य आहे. तर हे कार्य आहे क्लोरोफिल फॉर्मेशन. फॉर्मेशन ऑफ अमिनो ॲसिड, प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, ग्रीन कलर, सकुलंट ऑफ ल्यूज, फ्रूट सेटिंग अँड इन्क्रीज साईज. तर दिज आर द रोल ऑफ नायट्रोजन. लक्षात आलं का बाळांनो? नायट्रोजनचे हे महत्त्वाचे रोल आहे. आपण व्यवस्थित जे टेक्स्टबुकमध्ये एवढं दिलेलं नाही आहे ते आपण तुम्हाला देत आहोत. तर नायट्रोजन झालं आपलं. तर हे नायट्रोजनचं lack of nitrogen and chlorophyll will not utilize sunlight to carry on essential function uptake आहे की नाही. तर क्लोरोफिल म्हणजे नायट्रोजन व्यवस्थित नसेल तर क्लोरोफिल तयार होणार नाही. हे या डायग्रामवर आपल्याला समजतं. रोल ऑफ नायट्रोजन इन प्लांट. नायट्रोजन इज नेसेसरी फॉर मॉलिक्युल्स इज इन्व्हॉल्व. ओके, नेक्स्ट बघूया आपण फॉस्फरस. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश हे प्रायमरी न्यूट्रिएंट आहेत. काय प्रायमरी? जे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन त्याचं तर महत्त्वाचा रोल तर ते आहे, त्याविना तर ते जगू शकत नाही प्लांट आहे ना. तर हे जे आहेत 13 अन्नघटक जे आहेत त्याचे आपण रोल आणि डिफिशियन्सी सिम्पटम बघणार आहोत जे जमिनीद्वारे मिळणारे आहेत. तर फॉस्फरसचं बघू आपण फंक्शन. इट हेल्प्स फॉर सेल कॉन्स्टिट्यूएंट्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड. सेल कॉन्स्टिट्यूएंट्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड. Next, it require for energy storage, then energy transformation also, respiration and transpiration, root growth. महत्त्वाचा रोल आहे रूट ग्रोथ. फॉस्फरस हे आपण जे पेरते वेळेस देतो तर मुळं चांगले येण्यासाठी. मुळं जर वाढ झाली तर वरची वाढ पिकांची चांगली होणार. टेलरिंग फॉर्मेशन, फुटवे व्यवस्थित येतात फॉस्फरस जर व्यवस्थित असेल. तर ऊस आहे, भात पीक आहे, गहू पीक आहे, यांना फुटवे येतात. जसं बाजरा आहे त्यालाही फुटवे येतात. तर फॉस्फरसचा रोल आहे टेलरिंग फॉर्मेशन. स्टंटेड प्लांट ग्रोथ हे रोल नाही आहे, डिफिशियन्सी आहे, चुकून आलेलं आहे स्टंटेड प्लांट ग्रोथ. ओके, इट इंड्यूस अर्ली मॅच्युरिटी. फॉस्फरस जर असेल व्यवस्थित तर अर्ली मॅच्युरिटीला येतं. तर दिज आर द रोल ऑफ फॉस्फरस. स्टंटेड प्लांट ग्रोथ नाही, हे डिफिशियन्सी सिम्पटममध्ये येतं. लक्षात आलं? ओके, नेक्स्ट थर्ड बघू आपण. पोटॅशियम इज अ प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट. इट रिक्वायर फॉर सेल्युलर ऑर्गनायझेशन. इट रिक्वायर फॉर कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन synthesis. It increase disease resistant power. Potassium play a very important role for disease resistant power. रोग प्रतिकार शक्ती निर्माण करणे पोटॅशियमचं महत्त्वाचं कार्य आहे. इट इन्क्रीज हीट अँड मॉइश्चर स्ट्रेस. जास्त तापमानाला तग धरणं आणि कमी पर्जन्यमानालाही तग धरणं, ओलावा कमी झाला तरी तग धरणं हे पोटॅशियम आणून देतं पिकामध्ये. इट कंट्रोल स्टोमॅटल मोमेंट. तर स्टोमॅटा जे असतात त्याचं मोमेंट करणं हे पोटॅशियमचं महत्त्वाचं रोल आहे. इट इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ फ्रूट, ग्रेन अँड फायबर. तर पोटॅशियमचं फळांची क्वालिटी इम्प्रूव्ह करणे, धान्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करणे, फायबरची क्वालिटी इम्प्रूव्ह करणे हे पोटॅशियमचं महत्त्वाचं कार्य रोल आहे. फॉर्मेशन ऑफ शुगर अँड स्टार्च. पोटॅशियम हे शुगर आणि स्टार्च फॉर्मेशन करतं. इट इन्क्रीज फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटी करण्यामध्ये पोटॅशियमचं महत्त्वाचं रोल आहे. तर हे पोटॅशियमचे रोल आहे. सेल्युलर ऑर्गनायझेशन, कार्बोहायड्रेट, प्रोटीन सिंथेसिस, डिसीज रेजिस्टंट पॉवर, हीट अँड मॉइश्चर स्ट्रेस, स्टोमॅटा मोमेंट, क्वालिटी ऑफ फ्रूट, ग्रेन अँड फायबर, शुगर अँड स्टार्च फॉर्मेशन, फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटी. तर
प्रिव्हेंट द लॉजिंग जे झाडं पडतात खाली लॉजिंग होतात तेही पोटॅशियम लॉजिंग होऊ देत नाही. तर हे महत्त्वाचं रोल आहे पोटॅशियमचं. तर प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट संपले. आता सेकंडरी प्लांट न्यूट्रिएंट बघत आपण. कॅल्शियम, इट इज कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सेल वॉल. कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सेल वॉल. तर सेल वॉल कॉन्स्टिट्यूट करणं. इट इज रिक्वायर्ड फॉर मायटोटिक ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट, इट ॲक्टिवेट एन्झाईम. इट हेल्प्स अर्ली रूट डेव्हलपमेंट. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.